तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण जाणार आहोत जेजुरी, पंढरपूर आणि तुळजापूर या ठिकाणी. म्हणून आपले पप्पा, मम्मी आणि पनू हे काल रात्रीच आपल्याकडे आले होते, कारण की आज सकाळी आपल्याला लवकर निघायचे होते. तर सकाळी लवकर आवरून आणि आपला ब्रेकफास्ट करून आपण आपला प्रवास सुरू केला. सर्वप्रथम आपण जाणार आहोत जेजुरी येथील खंडेरायाच्या दर्शनाला. जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा प्रवास करून आपण पोहोचलो जेजुरी येथे. मराठी संस्कृतीमध्ये परंपरा आहे की लग्न झाल्यावर प्रथमच आपण जेजुरीला आलो तर मुलाने त्याच्या पत्नीस कमीत कमी 5 पायऱ्या उचलून घ्यायच्या असतात. तर ती परंपरा आपण पूर्ण केली आणि जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे आपण दर्शन घेतले. मग येळकोट येळकोट जय मल्हार असं जयघोष करत खंडेरायाची तळी भरली आणि काही वेळ गडावर थांबल्यानंतर आपण आपला पुढील प्रवास सुरू केला. पुढील दर्शनाचे आपले ठिकाण होते पंढरपूर. पंढरपूर जवळ पोहोचता पोहोचता दुपार झालीच होती आणि सर्वांना भूक देखील लागली होती. म्हणून एका हॉटेलला थांबून आपण आपले दुपारचे जेवण पूर्ण केले आणि पंढरपूरला जाण्याचा आपला प्रवास आपण सुरू केला. आणि खूप दिवसानंतर एका मोकळ्या हायवेला गाडी चालवण्याचा आनंद देखील घेतला. आणि प्रवास चालू असताना पाऊस पडत होता आणि निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेत आपण पोहोचलो पंढरपूर येथे. पंढरपूर मंदिरात पोहोचल्यानंतर विठ्ठल नामाचा जयघोष करत रांगेत लागून दर्शन घेतले आणि पंढरपूरहून निघालो. आता संध्याकाळ होत आली होती, तर प्रवासातील थोडासा आळस थकवा दूर करण्यासाठी थोडासा विश्राम घेतला. चहा कॉफी घेतल्यानंतर आपण निघालो तुळजापूरच्या दिशेला. संध्याकाळी जवळजवळ 6-7च्या दरम्यान आपण पोहोचलो तुळजापूरला. रांगेत लागून आपण तुळजाभवानीचे मुखदर्शन घेतले, आरती केली व काही वेळ तिथे थांबून आपण तिथून निघालो. जेजुरीचा खंडेराया, पंढरपूरला विठ्ठल रखुमाई आणि तुळजापूरला तुळजाभवानीचे आपण दर्शन घेतले. मन प्रसन्न व प्रफुल्लित झाले. त्यानंतर आपण पुन्हा निघालो पुण्याच्या दिशेला. एका ठिकाणी रात्रीचे जेवण केले आणि आपण परतीचा प्रवास सुरू केला. आजचा दिवस खूप छान गेला. पुन्हा भेटूया एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तंदुरुस्त राहा, सुरक्षित राहा. डू युनिक, बी युनिक.